एका सातमाळ डोंगरांमध्ये एक प्रचलित अशा किल्ल्यावरती आलेलो आहे, जो की राजदेर या गावामध्ये राजदेर किल्ला. आणि राजदेर किल्ल्याच्या या बाजूलाच हा आपला इंद्रायणी किल्ला. इंद्रायणी किल्ल्याचा तो एक ती पायवाट आहे समोरच्या बाजूनी. आणि आपल्यासोबत काही नवीन मंडळी जोडली आता. आणि ओंकार आता आपल्यासोबत नाही, त्यामुळे जरा नवीन माणसासोबत मी ट्रेक करतोय. राजदेर किल्ला हा तसा यादव काळापासून आणि या किल्ल्याच्या जवळपास अशा भरपूर गोष्टी बघण्याजोगे, जे की आपल्या समोर हा इंद्रायणी किल्ल्याचा पठार आहे आणि त्याला लगतच हा जोड किल्ला एक राजदेर किल्ला आहे. आणि सध्या पावसाळा चालू आहे. या ठिकाणी कमीत कमी 7-8 वॉटरफॉल आहे जे बघण्याजोगे. त्याच्यात हा एक इंद्रायणी किल्ल्याचा वॉटरफॉल आहे, एक त्या समोरच हे दोन आहे. या किल्ल्यावरती भरपूर असे वॉटरफॉल आहे. ही आपली काही हा मामाचा मुलगा आहे आणि तो त्याच्या मामाचा मुलगा आहे. आणि योगायोग असं आहे, दोघांचे नाव यश. योगेश यश, ते दोघं यश. चला किल्ल्याच्या बरंच वरती आलेलो आहे. आणि आपल्याला थोडं पुढं चालल्यानंतर एका बाजूला कोपऱ्यामध्ये एक सटवाई देवीचं मंदिर आहे, जे की आता पडक्या अवस्थेमध्ये आहे. आज हे मंदिर पूर्णपणे पडझड झालेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळते. या वास्तूमधून एकेकाळी श्रद्धेचा आणि स्थापत्यकलेचा सुगंध जाणवतो. तशी मंदिराची फारशी माहिती कुठेही उपलब्ध नाही, मात्र स्थानिकांच्या श्रद्धेने या मंदिराला आजही जिवंत ठेवलेले आहे. असं सांगतात की पूर्वी येथे देवीची उपासना होत होती, परंतु आज हे मंदिर विस्मरणात जाताना दिसतंय. हे बघून इतकंच वाटतंय की आपण या वारशाचा जपून उपयोग केला पाहिजे. आपली जी मेन पायवाट आहे ना, त्याच्या अपोजिट साईडला हे एक चिचाचं झाड आहे. आणि त्या चिचाच्या झाडासमोरच आपल्याला हे मंदिर बघायला मिळतं. तो तुम्हाला जर या मंदिराकडे यायचं असेल, निशाणी लक्षात ठेवा. जरा पाऊस आहे आज, पावसाने जास्तच मेहरबानी केली आमच्यावरती. जरा प्रमाणापेक्षा जास्त पाऊस, सगळा पाऊसच पाऊस आहे. असं वाटतं. पायवाटी हवेच जरा कमी झालेलं आहे, परंतु हे धुकं जे दिसतंय हे धुकं नसेल, हे वाहणारं पाणी. पाऊस आहे, पाऊस. ते दिसत नाही, त्याच्यात ओव्हरफ्लो होणार पाणी. ते पाणी ते पुढं दिसतंय का चला ते साचेल तिकडे. आणि आपण ज्या त्याच्यासोबतच आपण आलोय, त्या पाण्यासोबतच तिथे एक पूल आहे. त्या पुलापासून तिकडे पाणी जातं आणि ते समोर जे दिसतंय तो रस्ता, ज्या रस्त्याने आपण नदी का ओढा आहे, काय नाव आहे नदीचं? नाव नाही माहिती. मामाचं गाव आहे तुझ्या, नाव माहिती पाहिजे. राऊड काय हा, पण नदीचं काहीतरी नाव असेल ना, उगमस्थान वगैरे, नाही तर ओढा असू शकतो. किती वर्ष झाली मामाच्या गावाला येतोय? हा, एक मिनिट आता स्टॉप घे. हॅलो गाईज, हॅलो, वेलकम.
वेलकम टू द ब्लॉग. अँड तू मला थोडीशी घाबरलेली दिसतीये आणि मारू शकते. मारायचं असेल तर फक्त यालाच मारू शकते. आमची काही इच्छा नाहीये. आय एम नॉट इंटरेस्टेड. याला शिंगाव घ्या आणि माझ्या मागच्याला घ्या. मेरे को लेने की जरूरत नहीं. बोल ना बोल ना बोल. मस्तपैकी छोटस एक तलाव लागलंय आणि या तलावाच्या दिशेने एक पायवाट आहे समोरच्या बाजूने. आणि त्या पायवाटेनंच आपल्याला त्या धुक्याच्या आतून वरती जायचंय. बघू धुकं फाडून. आणि हे जरा स्लिपरी आहे. आणि वारं बघितलं का? आणि या तलावाच्या शेजारी इथे आपल्याला एक विरगळ बघायला मिळते. विरगळ आहे आणि काही वाड्याचे अवशेष आहे जे की आपल्याला मामाच्या मित्रांनं सांगितलेलं आहे. अशी एक नजर असणे गरजेची आहे. ही विरगळ आता सुस्थितीत आहे आणि ही विरगळ पडली होती. ही विरगळ आपल्या नाशिकच्या एका ब्लॉगरनं त्याच्या काही टीमनं ती उभी केलेली आहे. मी एक साधारण एक आठवड्याभरापूर्वीच ही विरगळ उभी करण्यात आली. ही विरगळ पूर्णपणे खाली पडली होती. खाली पडलेल्या विरगळीला उभं करण्याचं काम युगंधन पवार यांनी केलेले आहे. ऑसम युग हे त्यांचं यूट्यूब चॅनल आहे. नक्की जाऊन एकदा बघा. राजदेर गावापासून सुरू होणारा हा मार्ग सुरुवातीला सोपा वाटतो, पण पुढे पठारावरती चालत असताना पावसाळ्यात मात्र जरा कठीण जातो. जिथे ढग थांबतात, जिथे वाऱ्यालाही दिशा मिळते आणि जिथे इतिहास अजूनही श्वास घेतो त्या गडाला राजदेर असे म्हणतात. पावसात इथली माती सुगंधित होते, पायऱ्या धुक्याच्या मिठीत हरवतात आणि प्रत्येक वळणावर निसर्ग एक नवा अध्याय उघडतो. हा एक ट्रेक नाही, ही एक वाटचाल आहे, भूतकाळाच्या पावलावर चालत इतिहासाला स्पर्श करण्याची. चला या पावसाच्या परिकथेत आपण एक नवा अध्याय लिहूया, राजदेरच्या पावसाळी ट्रेकचा. आता आपण किल्ल्याच्या दुसऱ्या प्रवेशद्वारापाशी आलोय, जे की जास्त काही मोठं नसेल परंतु छोटंसं गाव आहे ना, एक प्रवेशद्वार आहे. जसे की आपण इतर किल्ल्यावरती बघतो त्र्यंबकद्वार वगैरे, त्या छोटा नाही भरपूर मोठा आहे. कारण आजूबाजूला हे भरपूर मोठे अशी एक ही दगडी भिंत पण उभी केलेली आहे. त्याच्यात एक लगत एक पायरी मार्ग आहे किंवा पायवाट आहे. आणि हा भरपूर मोठा एक बुरुज आणि तटबंदीनं वेढलेला एक किल्ला आहे. चला पुढे दाखवूया. तटबंदीपाशी पोचलो म्हणजे आपला अर्धा प्रवास पूर्ण झाला. गडावरील भग्न अवस्थेत पडलेले हे अवशेष आज इतिहासाची जाणीव करून देतात. छोट्या मोठ्या वास्तू आज इतरत्र पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात, परंतु एकेकाळी इथल्या वास्तूंनी राजवैभव अनुभवलेला आहे. चांदोड परिसराचा राजपाट अनुभवला आहे. इथल्या वास्तू आजही इतिहासाच्या सुवर्ण काळाची आठवण करत कार्यरत आहे. कधी गड किल्ल्यांवर गेलात त्या भूमीला नतमस्तक जरूर व्हा. भरपूर मोठ्या प्रमाणात इथं काहीतरी एक मोठी वास्तू असू शकते. तर आपल्याला आता समोरच एक पाण्याचे टाकं आहे, त्या पाण्याच्या टाक्याकडे जायचं आहे. चला.
आता आम्ही त्या कोरीव पाण्याच्या टाक्या बघण्यासाठी पावसाळी वाऱ्यांसोबत 2 हात करत पुढे जाऊ लागलो. दीर्घकाळ गडावरील तुकडीसाठी पाणीपुरवठा नियमित राहावा याकरता या टाक्यांची निर्मिती केली असावी. हे टाकं स्थापत्यकलेचं उत्तम उदाहरण आहे. त्या काळी जर शत्रूने विहीर बुजवली तरी गडावरील पाणीपुरवठा हा कायम राहील या विचारधारणेने या टाक्यांची उत्पत्ती झाली असावी. तशी राजधर किल्ल्यावरील पाण्याची मुबलक सोय आहे. दोन्ही मोठी तळे आजही आपलं काम चोखपणे बजावत आहे. हवेचा दबाव भरपूर आहे. चला मी ठरायका जवळ आहे. महेश हे काय मिठार म्हणजे मला माहित नाही ते पूर्वीपासून बनत आलेले ते मिठाचं आहे. बनत आलेलं नाही, त्याचं यूज काहीतरी असं ना, पर्पज काहीतरी मिठार काहीच नाही. मिठार हा शब्द गडप्रेमी किंवा स्थानिक लोक वापरतात. मिठार म्हणजे एक विशिष्ट जागा दर्शवण्यासाठी वापरतात, जिथे पूर्वी पाणी किंवा अन्नधान्य नाहीतर एखादी खास वास्तू ठेवण्यासाठी वापरली जात. राजधर किल्ल्यावर ही वास्तू मात्र आम्हाला पाण्याने भरलेली दिसली. आता आपल्याला जायचंय टाकू. टाकी ओके, आता पाण्याच्या टाकीत जाऊ. आजचा असं समजा हा वाटाडे आहे आपला. याला बऱ्यापैकी नॉलेज आहे. असं गृहीत करायचं काही भागरेला आहे. नाही धरती बघ तेच व्हायचं. जवळपास गडाच्या मध्यावर्ती आलो होतो. समोर गडावरील पाण्याचा दुसरा सर्वात मोठा सोर्स दिसत होता. या तळ्याच्या बाजूला एक शिवमंदिर आहे. या ठिकाणी 7 माळ डोंगर रांगेचं विराट रूप दिसत होतं. या मंदिराविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही, परंतु त्या काळी या मंदिराला खूप महत्त्व असावे असे भासत होते. एक आपल्याला एक वाट नाही, परंतु याच पायरीनं जायचंय आपल्याला. हीच पायरी आपली, हीच वाट, आणि जरा जपून जावं लागणार आहे. ओके, लेट्स गो. आहे का इकडे जायला जागा आहे का? पायवाटी शिवमंदिराकडे जात असताना वाट जरा रिस्की आहे. पावसाळ्यात मात्र पाय घसरण्याचा धोका अधिक असतो. येणारे भयानक वारे आणि आम्ही मात्र झाडाझुडपातून मार्ग काढत पुढे जात होतो. परंतु एक चुकीचा निर्णय आमच्या अंगाशी येणार होता. आहे का? या सर्व गोष्टींचं भान ठेवून आम्ही पुढे जात होतो. मंदिराच्या भोवती झाडांची हिरवाई आणि समोर पसरलेले डोंगर रांगांचा नजारा, हे दृश्य मनाला भारावून टाकत होतं. मंदिराचं बांधकाम तसं साधं आहे. दगडी भिंत आणि समोर छोटासा मंडप.
आम्ही आता त्या एकमेव सुरक्षित असलेल्या इमारतीकडे जात होतो. मनामध्ये खूप सारे प्रश्न पडत होते, कारण की यापूर्वी मी अशी इमारत कधीही बघितलेली नव्हती. जमेल तो मार्ग काढत आम्ही त्या इमारतीकडे पोचलो. ही इमारत गडाच्या मुख्य टोकावर बांधण्यात आली आहे. राजकीय आणि सैनिक कामासाठी वापरली जाणारी ही इमारत सैनिकांसाठी आणि प्रशासनासाठी महत्त्वाची होती. या इमारतीचे राजवटींचे कार्यालय, सैनिकांचे कार्यालय आणि कधीकधी शस्त्रसंधान केंद्र देखील असायचे. या ठिकाणी न्यायालयीन कामकाज आणि किल्ला व्यवस्थापनाचे काम चालायचे. मित्रांनो, हा होता राजगड किल्ल्याचा छोटासा प्रवास. इतिहास, निसर्ग आणि साहसाने भरलेली अशीच आपल्या महाराष्ट्रातील दुर्गांची ओळख करून देण्यासाठी मी पुन्हा येईल एक नवीन व्हिडिओ घेऊन. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय शिवराय.